वेलकम टू वाई. हे वाईचा कुठला तरी एक घाट आहे. त्या घाटामध्ये हे सर्व मंदिर पाण्याखाली असतात. पावसाळ्यामध्ये किंवा नदीचा स्तर जेव्हा वाढतो तेव्हा हे सर्व मंदिर पाण्याखाली असतात. आय थिंक, कारण की तुम्ही बघत असाल पाण्याचे छाप वर कुठपर्यंत आहे. भरपूर सुंदर आहे ही जागा, बट पब्लिकने ते सर्व घाण करून पूर्ण ही जागेची वाट लावली आहे. तर प्लीज मला रिक्वेस्ट आहे की एवढ्या सुंदर जागेला आपण घाण करू नये. आणि प्लीज तुमच्याशी रिक्वेस्ट आहे, हे जे पुरातत्व काळातले मंदिर आहे, प्लीज त्यांना पेंट न करता त्यांची जी रिॲलिटी नष्ट करू नका प्लीज. तसं तुमच्यानी मी तुमच्याशी प्रार्थना करतो की ह्या जे मंदिर पुरातत्व काळातले जे मंदिर आहेत त्यांची खूबसूरती, त्यांची सुंदरता अजूनही कायम राहिली पाहिजे. नाही, ह्याच्यापुढे पण कायम राहिली पाहिजे, ताकी जे आयुष्यात ह्याच्यानंतर येणार जी पिढी आहे त्यांना अशी सुंदरता बघता यावी, म्हणजे बघायला भेटली पाहिजे, अशी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. प्लीज एवढे सुंदर देवस्थानला तुम्ही तुमची ही जी जागा आहे त्याला कृपया करून अशी घाण करू नये सगळीकडे. प्लीज सातारा, प्लीज वाई, प्लीज कॉपरेट. भरपूर सुंदर जागा आहे. साताराचे भरपूर सुंदर मंदिर आहे, प्राचीन काळातलं. ह्या आधी मी इथे शूटला आलेलो झुरळाच्या टायमाला. गाईस, तुम्ही बघत आहात की इथल्या ज्या मंदिरात आहेत अशा छोट्या पिंड्या आहेत आणि ती कितीतरी असे मंदिर बंद आहेत सर्वकडे. तर लोकांनी इथे प्लीज असं आहे ना, इथे घाण करून त्यांचा असा शंभूजींचा शंकर देवाचा असा अपमान करू नये. प्लीज पिंडीचा अपमान करू नये. प्लीज मी अशी वाई सातारा महानगरपालिकेला रिक्वेस्ट करतो की प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टीचं कडे लक्ष द्या आणि प्लीज अशा सुंदर जागेला घाण करण्यापासून लोकांना थांबवे, असं तुमच्या चरणी प्रार्थना करतो. तुमच्याशी रिक्वेस्ट आहे माझा सर. प्लीज बघा, एवढे छान सुंदर पिंड्या वगैरे आहेत तिथे. जे की आता एकदम विरान पडले आहेत. मंदिराभोवती असे छानसे गणपतीचे मंदिर वगैरे आहेत. तुम्ही बघत आहात की या ज्या आपलं एक घाटावरती कितीतरी असे लहान मंदिरे आहे. प्लीज जे सरकारने यांच्याकडे लक्ष द्यावे आणि असे मंदिर बंद पडले आहेत. कृपया करून या
मंदिराकडे सरकारने लक्ष द्यावे आणि हे ना परत चालू करावे. भरपूर सुंदरसे असे मंदिर आहे. हे सर्व बंद पडलेला जेवढे पण मंदिर आहेत, प्लीज वाई महानगरपालिका यांना मी रिक्वेस्ट करतो, प्लीज सर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. कारण की ही सगळी जागा माणसांनी व्यसनाकरता किंवा मद्यपान करिता सगळे वापरत आहे. तर असं ही सर्व मंदिरे सरकारने लक्ष द्यावी. आणखी हे जे मंदिर आहे ते एक साताराचे वाईचे सुंदरता आहे आणि एक चांगलं पर्यटक ठिकाण टाईप आहे. जी वाईची सुंदरता आहे. तर प्लीज मी सर्व जस्ट मिनिट मी सरकारशी हीच रिक्वेस्ट आहे माझी की सर प्लीज या सर्व मंदिरांकडे लक्ष द्यावे आणि यांना परत करून चालू करावे. सर्व बंद पडलेले मंदिर आहे. सर्व